पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। उर्मी, माझ्या बॅगेतले पैसे कुठे? झालं नाही वाटत तुला? दादांचे पैसे आहेत ते गायब केलंस तू? एक मिनिट, काय कोणाचे पैसे, कसली बॅग? मला काहीच माहिती नाहीये याबद्दल. तुझ्याशी बोलतोय मी. पैसे कुठे आहेत? तू नाही घेतलेस, मग कोणी घेतले? मला काय माहिती कोणी घेतले ते? मी तू एक मिनिट मिस्टर मनोहर, या आधी जेव्हा मी पैसे घेतले होते ना, ते माझ्या पप्पांच्या पाकिटातून घेतले होते, कारण मला गरज होती. आणि त्यात काही गैर नाहीये, मुलांचा तेवढा हक्क असतोच. आणि हल्ली माझ्या पैशांची जबाबदारी माझी मम्मी घेते. उर्मी तू आवाज चढवू नका. मी कोणी चोर नाहीये कोणाच्याही पाकिटातून पैसे घ्यायला. मग गेला कुठे पैसे? मला काय माहिती कुठे गेले तुला पैसे? माहिती- कोणाला माहिती आहे? पण माझ्या मनोहर, हातात समोर मी- तुम्ही सतत. मनोहर, अरे काय झालं रे, काय झालं? दादा हो, हिने मला न विचारता बॅगेतून पैसे घेतले. उर्मी, दादा मामा असं का? मिस्टर मनोहर, माझ्यावर ना खोटे नाटे आळ आणू नका. तुमच्याकडे काही आरोप मुद्दाम पुरावा करतोय नाही. मी. तुमच्याकडे मला काही माहिती आहे पुरावा आहे का? हे बघ, पण तू जेव्हा तुम्ही स्वतः मनोहर माझं- मनोहर एक मिनिट हो हे उर्मी, हे बघ उर्मी, जे काय झालंय ना ते खरं खरं सांग. तुला कोणीही ओरडणार नाहीये. दादा मामा, तुलाही वाटतं की मी चोरी केली? तुलाही वाटतंय की मी चोर आहे? अगं नाही, तसं नाही ग. अगं कदाचित ठीक आहे. चुकून आली असतील. ठीक आहे. नाही ठीक आहे. तुम्हाला वाटतंय ना की मी चोर आहे? वाटतंय ना तुम्हाला की मी केलीये चोरी? घ्या झडती माझ्या रूमची. घ्या घ्या घ्या. उर्मी, अगं त्याची गरज नाहीये. आहे गरज. गरज आहे दादा मामा, कारण मी स्वतःवर खोटा आळ घेऊन जगू शकत नाही. त्यामुळे माझ्या रूमची झडती घ्या. मीच दाखवते तुम्हाला. थांबा ना, मीच दाखवते. हा, माझे कपडे बघा. ह्याच्यात तर असतीलच ना? नाही ना? माझी पर्स, त्याच्यात तर असतीलच ना मी चोरी केली असेल तर? हे बघा, हे बघा, हे बघा. आहेत घ्या. थांब, ह्याच्यात बघूया ना, ह्याच्यात बघूया आहेत का पैसे. हा, हे बघा. एवढे पैसे? काय मला एवढे पैसे कुठून आले? मला नाही माहिती. हे कुठून आले? उर्मी, तरीही तू म्हणतेस की मी चोरी नाही केली? माझं अजूनही तेच म्हणणं आहे मामा. मी केलीच नाहीये चोरी, कारण ही पर्स माझी नाही, वीणाताईची. बापरे, म्हणजे वीणाताईने दादा वीणाने चोरी केली? नाही दादा, हे बघा काहीतरी गैरसमज झाला असेल. हा, म्हणजे आपली वीणा असं कशाला करेल? तिला काय हवं असेल तर ती मागून घेईल ना. हे सगळं आणि आपण तिला नाही म्हणू का? हा, प्रभाससाठी केलं असेल बहुतेक. म्हणजे पैसे जमवायला मदत म्हणून असूच शकतं. आता प्रभास पूर्णपणे एकटा पडलाय. निदान तू तरी त्याच्या सोबत राहा. आणि माणूस एकटा पडला ना की त्याला सगळ्यात जास्त गरज भासते ती आपल्या माणसांची. प्लीज त्याची काळजी घे. मी विणाला ते सगळं सांगितलं म्हणून तिने चोरी केली? नाही नाही, या गोष्टीवर माझा विश्वास बसूच शकत नाही. बाबा,
बाबा त्या डॉक्टरांचा नंबर आहे का तुमच्याकडे? कारण क्लिनिक अजून उघडलं नाही आणि प्रभासला काय झालंय? काय झालंय? हे एवढं सगळं होऊन सुद्धा तू आता विचारतेस काय झालंय? लाज वाटत नाही तुला? बाबा चोरी केलीस तुम्ही ना? बाबा मी चोरी नाही, मी तर प्रभासला त्याच्यासाठी खोटं बोललीस तू आणि तेवढं पुरेसं नव्हतं म्हणून आपल्याच घरात चोरी केलीस आज तू. बाबा नाही हो बाबा मी चोरी दादा हो, खरंच काहीतरी गैरसमज झालाय. आपली वीणा असं नाही करणार. बाबा हो मी खरंच असं काही केलेलं नाहीये. अगं बाई, पण तुझ्याच पर्स मधनं सापडलेत ते पैसे. आणि काय ग, 25,000 चोरलेस तू? 25,000? काय काय करायचं होतं एवढ्या पैशांचं तुला? नाही बाबा मी खरंच सांगते. मी एक सेकंड, प्रभाससाठी चोरलेस ना? मी वेडी. खरं सांग, प्रभाससाठी चोरलेस ना तू? चॅलेंज दिलं होतं दादा मामाने त्याला 25,000चं. म्हणून महिन्याभराची रक्कम दादा मामा समोर उभी करायची होती तुला, म्हणून केलंस ना तू हे सगळं? खरं सांग, मालाशी बोल तू. मी तुला काहीतरी विचारतेय. काय करायचं होतं ग? 25,000 चोरलेस तू ताई. एक मिनिट बाबा उर्मी, इकडे. येस मिस्टर मनोहर. ही रक्कम 25,000 रुपये आहे हे तुला कसं कळलं? कसं कळलं? ते अंदाजे मी अंदाज? चोरले मी केली चोरी कारण मला प्रभास आणि वीणाचं जमू द्यायचं नव्हतं म्हणून. मीच चोरले पैसे कारण त्या दोघांमुळे आपल्या घरी वाद होत होते आणि मला ते आवडत नव्हतं म्हणून. उर्मी, उर्मी, वीणा, बाबा बाबा नाही, मोठ्यांनी लहानांची माफी नसते मागायची. आणि बाबा ऐका ना, तुमचा काहीतरी गैरसमज झाला होता म्हणून रागावलात ना बाबा. एक्सक्यूज मी. हाँ बोला. इथे कोणी पेशंट आहे का प्रभास नावाचा? कोण तो तर आत्ता अर्धा तासापूर्वीच निघाला.
प्रभास, यांना तर ताप भरला. वीणा वीणा प्रभास कुठे आहे? मला मिहिकाकडून समजलं की तू पुन्हा संगमनेरला आलाय. हो, पण असं अचानक आम्हाला न सांगता का आला? आणि आमचे कोणाचे फोन सुद्धा घेत नाहीये. तुझं त्याच्याशी काही बोलणं झालंय का? हॅलो वीणा, वीणा त्या दिवशी आत्या आल्यानंतर पुन्हा काही झालंय का? वीणा नेमकं काय झालंय सांग ना. वीणा बोल ना ग. अंकल, बाबांनी प्रभासला इथे संगमनेरमध्ये राहून 10 दिवसात 25,000 रुपये कमवून दाखवण्याचं चॅलेंज दिलं. काय? इथे संगमनेरमध्ये राहून माझं आडनाव न वापरता मी 10 दिवसात 25,000 रुपये तुम्हाला कमवून दाखवेन. दादा मामाशी तो भांडला त्यामुळे गावकरी त्याचा दुस्वास करतात. कोणीच काम नाही देत त्याला. प्रभास, यांना तर ताप भरला. वीणा मी ताबडतोब संगमनेरला येतोय, पण प्लीज प्लीज वीणा ह्याबद्दल प्रभासला काहीही बोलू नकोस. हो दादा, वडापाव घ्या. ए वडा कशाला पितर एवढं? ते बाजूला ठेवतो. हा खाऊन घे. हा खाईल का नाही? ए हे बघ वडापाव ठेव. ए बाबा, अरे बापरे ताप आले ना. अरे ऐक ना, उठ ना. हे बघ ताज आहे सगळं. काय द्यायचं? किती वर्ष झाली तुमच्या टपरीला? 10 वर्ष झाली. अहो ओ साहेब, अहो हे काय झालंय तुमचं? अहो साहेब, साहेब अहो ओ ऐका ना साहेब, काय केलंय? ताप पण आलाय तुम्हाला. ओ दादा, ओ दादा, ओ ओ इकडे या ना जरा, यांना न्यायचंय डॉक्टरकडे. इकडे या ना. हा दादा इकडे या जरा. ना जरा हात लावा ना. डॉक्टरकडे घेऊन जा. ताप आलाय दादा. ओ साहेब, साहेब अहो डोळे उघडा साहेब. हा बस बस. आली आली रिक्षा, आली रिक्षा. अरे हे कुठं मिळालं? अरे बोल ना. ते महत्वाचं नाहीये. याचा वापर कसा करायचा ते महत्वाचं आहे. हे म्हणजे हे शैलजाला दाखवायचं तुला? नाही ना मीर, हे असं काही करू नकोस. का? तिच्या लाडक्या भाच्याचे प्रताप तिला सुद्धा दिसू देत. अरे पण हे प्रताप शूट करायला तू संगमनेरला जायचे प्रताप केलेस. हे जर का शैलजाला कळलं ना तर ती जागेवर आपल्याला प्रॉपर्टी बंद बेदखल करेल. रिलॅक्स रिलॅक्स. असं काही होणार नाही. मीर बाळा, माझ्या बहिणीला तुझ्यापेक्षा मी जास्त ओळखतो. असेल असेल ना. पण तुमच्या या बहिणीची आत्ताची मनस्थिती पाहता हा व्हिडिओ बघितल्यानंतर आत्या प्रभासचाच विचार करणार, कारण तो तिचा लाडका भाचा आहे ना. मीर, हा व्हिडिओ शैलजाला दाखवून तुला नक्की काय साध्य करायचंय? शैलजाचा होणारा मानसिक छळ? ऑफकोर्स. यालाच विन विन सिच्युएशन असं म्हणतात. म्हणजे हे व्हिडिओज बघून आत्या ताबडतोब प्रभासला आणायला निघणार. प्रभास इथे आला तर तो कायमचा संपेल, आणि नाही आला
तर शैलेच्या सदावर ते संपेल. अरे कौतुक केलं पाहिजे तुझं, तुझ्या बुद्धिमत्तेचं कौतुक केलं पाहिजे. वा वा काय डोकं आहे. अर्थात हे तू माझ्याकडनं शिकलायस. नाही चूक. हा? आता फक्त मी सांगतोय तेवढं करा. ओके, आत्तापर्यंत शैलजा सांगेल तसं करत होतो, आता तू सांगशील तसं करीन. बोल. बोलवा तुला तुमच्या लाडक्या बहिणीला. ठीक आहे. ठीक आहे. काय हो, सरांचे कपडे बघितले, त्यांचा चेहरा बघा. अहो त्या दिवशी आले तेव्हा कसले भारी दिसत होते. मला तर वाटतंय नक्कीच काहीतरी वाईट साईड घडलंय बघा. तरी बरं तुम्ही त्यांना येता येताच डॉक्टरांकडे नेऊन आणलं. ते काय काय म्हणले डॉक्टर? पोटात अन्नाचं कण नाहीये, कसं तरी ना ताण घेतलाय म्हणे. अरे देवा. बरं त्यांच्या घरी कळवलं का? नाही, ते फोन स्विच ऑफ आहे ना, चार्जिंगला लावलंय मी. मग आता पूर्ण चार्जिंग होईपर्यंत थांबता? अहो झालं असेल चार्जिंग, बघा पटकन. त्यांच्या घरच्यांचा कोणाचा नंबर मिळतो का बघा पटकन. तू माझ्यावर कशाला चिडते? अहो मग तुम्ही बघा ना पटकन. शांत बस, आजारी येत नाही ते. शांत बस. हा झाला? लावा लावा पटकन. हा लावतो ना. लागला का? हा. फोन आला. फोन आला? हा. अहो मग त्यांच्या घरच्यांचा असं लावा लवकर. घरच्यां हा हा तुम्ही उचला. अहो कर. प्रभास कुठे आहेस तू? अरे किती वेळा फोन ट्राय करतोय, तुझा फोन बंद येतोय. आहेस कुठे तू? अरे साहेब, ते फोन ज्यांचा आहे ना ते आजारी आहेत आणि मी माझ्यासोबत आहेत. ते कोण बोलतोय आणि प्रभासला नेमकं काय झालंय? मी पवार बोलतोय, वडापाववाला. हा, ते माझ्या दुकानावरच आहेत साहेब. तुमचं दुकान नेमकं आहे कुठे? संगमनेर शिर्डी रोडवर, म्हणजे फाट्यापासून 5 किलोमीटर पुढे यायचं. हा, तिथे मामा वडापाव बोर्ड दिसेल. मी पोहोचतोच तिथे. तोपर्यंत प्लीज त्याची काळजी घ्या. हो हो, तुम्ही काळजी नका करू, व्यवस्थित या तुम्ही. आलोच. हा आले. बरं झालं, देव पावला बघा. शैले, मला माझ्या पुतण्याची फार काळजी वाटतेय ग. अगं सदावर ते टेक्सटाईल्सचा वारसदार हे अशी बाहेर हवाली करतोय, हे फार चुकीचं आहे. हे बरोबर नाही, मला पटलेलं नाही. तू एक काम कर ना, त्याला बोलवून आण ना. नाहीतर एक काम कर, तू स्वतः जा आणि त्याला खेचत घराकडे आण. शैले, तो जर असाच वागत राहिला ना तर हातचा जाईल ग. बाबा नाही, काय आहे, मला असं वाटतं की काही झालं तरी इतक्या सहजासहजी प्रभास परत येणार नाही. काय बोलतोयस फिरतोय? अरे शैलजा स्वतः गेली ना तर प्रभास येणारच. तो येणार नाही असं शक्यच नाही. पण प्रभास स्वाभिमानी आहे, शैलेजा आत्यासारखा. खूप जिद्दी आहे शैलेजा आत्यासारखा. खूप हट्टी पण आहे शैलेजा आत्यासारखा. त्यामुळे एक वेळ तो जीव देईल, पण प्रेम मिळवल्याशिवाय प्रभास काही इथे परत येणार नाही. अरे काय बोलतोस मीर तू? अरे त्याची लाडकी आत्तू गेली आणि तो येणार नाही असं होणारच नाही. बाबा अहो असं काय करताय? हे बघा, आता त्याच्यासाठी प्रेम जास्त महत्वाचं आहे. आत्तू काय आहेच कायमची. काय बोलतोय तू? त्या संगमनेरच्या मुलीकडनं त्याला प्रेम मिळेलच याची काय गॅरंटी आहे? उद्या आई लग्नाच्या वेळेस तिचं त्याला नाही म्हणाली तर काय करणार बिचारा तो? नाही, पण हे आपल्याला वाटतंय ना, प्रभासला असं वाटायला नको. काय बोलतोय समीर तू? हे बघ, माझं स्पष्ट मत आहे की शैलजाने जाऊन प्रभासला ताबडतोब घेऊन यायला पाहिजे, कारण तो आत्ता जे करतोय ना ते अत्यंत धोकादायक आहे. मान्य आहे मला,
मान्य आहे मला, तो आता जे काही करतोय त्याच्या जीवाचा धोका आहेच. पण तरीही प्रभास आता ज्या कामासाठी तिथे गेलाय ते काम पूर्ण केल्याशिवाय इथे येणार